शेअर बाजारातल्या स्टॉकची किंमत वर खाली होताना बघून कधीकधी खूप गोंधळल्यासारखं वाटतं नाही का? असं वाटतं की हे सगळं अगदीच रँडम आहे. पण खरं सांगायचं तर यामागे एक पद्धत असते. काही अशा खास लेव्हल्स असतात ज्यांच्यावर मोठे ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून असतात. चला तर मग आज आपण याच महत्वाच्या लेव्हल्सचं रहस्य उलगडूया. तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे. असं नेमकं का होतं की एखादा शेअर एका ठराविक किमतीपर्यंत खाली येतो आणि तिथूनच जादू झाल्यासारखा परत वर जातो, किंवा एका विशिष्ट किमतीला धडकून परत खाली येतो? हे कोडं सोडवण्यासाठी आपल्याला दोन खूप महत्वाच्या गोष्टी समजावून घ्याव्या लागतील, आणि त्या म्हणजे सपोर्ट आणि रेझिस्टन्स. चला आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या हिरोपासून, सपोर्ट. याला सोप्या भाषेत किमतीसाठी एक फरशी किंवा आधार समजा. विचार करा, जसा आपण टाकलेला चेंडू जमिनीवर आदळून परत वर येतो, त्याचप्रमाणे सपोर्ट लेवल स्टॉकच्या किमतीला आणखी खाली कोसळण्यापासून वाचवते. मग याची टेक्निकल व्याख्या काय आहे? जसं आपण इथे बघू शकतो, सपोर्ट म्हणजे चार्टवरची अशी एक किंमत पातळी जिथे शेअरची पडझड थांबते. किमतीला इथे एक मजबूत आधार मिळतो आणि ती पुन्हा वरच्या दिशेने आपला प्रवास सुरू करते. एका अर्थाने ही त्या किमतीची पायाभरणीच आहे. आता खरी गंमत इथे आहे. ही स्लाइड आपल्याला यामागचं मानसशास्त्र सांगते. बघा, ही पातळी नेहमी सध्याच्या किमतीच्या खाली असते आणि जेव्हा किंमत या लेव्हलवर येते तेव्हा खरेदीदारांना वाटतं, वा, शेअर आता खूप स्वस्तात मिळतोय, आणि ते मोठ्या प्रमाणात खरेदी करायला तुटून पडतात. याचमुळे मागणी एकदम वाढते आणि किंमत खाली जाण्याऐवजी वर ढकलली जाते. ठीक आहे, तर आपण फरशी म्हणजेच सपोर्टबद्दल बोललो. आता बोलूया छताबद्दल म्हणजेच रेझिस्टन्सबद्दल. जसं छत आपल्याला एका ठराविक उंचीच्या वर जाऊ देत नाही, अगदी तसंच रेझिस्टन्स लेव्हल स्टॉकच्या किमतीला एका मर्यादेपलीकडे वाढण्यापासून थांबवते. रेझिस्टन्सची व्याख्या अगदी सरळ आणि सोपी आहे. ही चार्टवरची अशी एक लेव्हल आहे जिथे किमतीची धाव थांबते. जेव्हा शेअरची किंमत या पातळीवर पोहोचते तेव्हा तिला एक मोठा अडथळा जाणवतो आणि मग तिथून ती पुन्हा खाली येण्याची शक्यता खूप वाढते. हे सपोर्टच्या अगदी उलटं काम करतं. रेझिस्टन्स लेव्हल नेहमी सध्याच्या किमतीच्या वर असते. जेव्हा किंमत इथे पोचते तेव्हा ज्यांनी कमी किमतीत शेअर घेतला होता ते विक्रेते विचार करतात की बस आता नफा बुक करायची हीच योग्य वेळ आहे, आणि ते विक्री सुरू करतात. यामुळे बाजारात पुरवठा वाढतो आणि किंमत वर जाण्याऐवजी खाली येऊ लागते. चला, आता या दोन्ही संकल्पनांना समोरासमोर उभं करूया. त्यांची थेट तुलना केल्यावर त्यातील फरक आपल्या डोक्यात अगदी पक्का बसेल. इथे बघा, दोन्ही व्याख्या बाजूबाजूला ठेवल्या आहेत. फरक अगदी स्पष्ट दिसतोय. डावीकडे आहे सपोर्ट, जिथे मागणी म्हणजेच डिमांड किमतीला खाली जाण्यापासून वाचवते, आणि उजवीकडे आहे रेझिस्टन्स, जिथे पुरवठा म्हणजेच सप्लाय किमतीला वर जाण्यापासून रोखतो. हा सगळा खेळ मागणी विरुद्ध पुरवठ्याचा आहे. आणि हा टेबल तर सगळं चित्र अगदी सोपं करून सांगतोय. सपोर्ट कुठे असतो? खाली. रेझिस्टन्स वर. सपोर्टचं काम काय? किमतीला वर उचलणं. आणि रेझिस्टन्सचं किमतीला खाली ढकलणं. सपोर्टवर कोण जिंकतं? खरेदीदार. आणि रेझिस्टन्सवर विक्रेते. फरशी आणि छत ही उपमा खरंच एकदम परफेक्ट आहे, नाही का? बरं, तर आपण सपोर्ट आणि रेझिस्टन्स म्हणजे काय हे तर समजून घेतलं. पण मुद्दा हा आहे की हे सगळं जाणून घेण्याचा उपयोग काय? हे इतकं महत्वाचं का आहे? आणि ह्याचं उत्तर इथे आहे. या लेव्हल समजून घेणं म्हणजे टेक्निकल ॲनालिसिसची पहिली पायरी चढण्यासारखं आहे. ह्याच पातळ्यांवरून ट्रेडर्स ठरवतात की शेअरमध्ये कधी प्रवेश करायचा म्हणजे तो कधी विकत घ्यायचा, आणि कधी बाहेर पडायचं म्हणजे तो कधी विकायचा. हे निर्णय घेण्यासाठीचे हे खूप महत्त्वाचे सिग्नल्स आहेत. हे वाक्य बघा. हे या संपूर्ण संकल्पनेचं सार अगदी एका वाक्यात मांडतं. सपोर्ट आणि रेझिस्टन्स म्हणजे फक्त चार्टवरच्या रेषा नाहीत, तर त्या खरेदीदार आणि विक्रेते यांच्यातील संघर्षाच्या, त्यांच्या लढाईच्या जागा आहेत. आणि या युद्धभूमीवर जो जिंकतो त्याच दिशेने किंमत पुढे प्रवास करते. तर सपोर्ट आणि रेझिस्टन्स या बाजारातील खरेदी विक्रीचं मानसशास्त्र समजून घेण्यासाठीच्या खूपच शक्तिशाली संकल्पना आहेत. पण जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, काय या पातळ्या नेहमीच प्रत्येक वेळी 100% काम करतात, की कधीकधी तर तुटतात सुद्धा? यावर नक्की विचार करा. आणि जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल आणि असे सोपे व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.